ताई नमस्कार. आजचं ध्यान नेहमीप्रमाणेच खूपच म्हणजे काय कसं झालं शब्द नाही. खूप छान वाटलं आणि असं माझ्या मनात होतं, की आज ताईंनी काही बोलण्यापेक्षा फक्त ध्यानच घ्यावं आणि तसंच झालं. अगदी बऱ्याच वेळा असं होतं. अ, कसं कळतं तुम्हाला? खूप छान. खूप छान झालं ध्यान. आणि सहस्रारावर मारुती राया म्हणजे एकदम महाकाय मारुती राया होते उभे. आणि त्यांचा जो शरीरातून एकदम पिवळा धम्मक प्रकाश बाहेर पडून संपूर्ण औराभोवती इतका छान, म्हणजे आपण अंगाला साबण लावतो ना, तसा तो पिवळा धम्म प्रकाश पूर्ण शरीरावर असा लागला होता. आणि त्याच्यातून जी ऊर्जा उत्पन्न होत होती ती खूप खूप वेगळीच होती. आणि जेव्हा तुम्ही म्हणालात आपल्या हृदयावर श्रीराम लिहिलं जातंय, तो अनुभवही खूप खूप आय डोंट नो, मला नाही शब्दात एक्सप्रेस करता येत, पण खूप छान होता तो अनुभव आणि ती अनुभूती. धन्यवाद ताई. सुखदा ताईंना बोलायचंय. खूप अद्भुत होतं आणि ते नाम लिहिलं तुम्ही ते तर डोळ्यात पाणी आणणारच होतं. हृदयावर लिहिलेलं काहीच बोलू शकत नाही. खूप छान. डोळ्यात फक्त पाणी आहे. ताई नमस्कार सर्वांना. मी सुनंदा शेरखाने बोलते. गुड न्यूज द्यायची होती सगळ्यांना, अनुगाताई, रुताताई, सगळ्या साधकांना. मला नातू झालंय. अरे वा, 2 नंबरच्या मुलाला कालच झाले. मनापासून अभिनंदन. कालच झाले 10:30ला. खूप छान. हो, गुड न्यूज आहे. ध्यान तर छान फार बेबी. झालं. ध्यान तर फारच छान झाले नेहमीप्रमाणे. नमस्कार. अरे वा, परशुराम जयंती. आणि काल आणखीन या ताईंच्या घरी पण नातू आलाय ना, संध्याताई. संध्याताईंनाही नातू झालाय. परशुराम. अभिनंदन. खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं. धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना. हा, खूप छान ध्यान होतं आजचं. आणि मला असं माझ्या हातांमध्ये माझं कंप इतका होता प्रचंड, की नसा असे काही जसे काही खूप सुरेख ध्यान होतं आज. खूपच छान. खूपच नसा अशा हिलिंग होत होते. ताई अजून एक सांगायचंय, की आजचा ताईंचा आवाज ना सख्यानो असं एकदम हृदयाला भिडणारा आणि जबरदस्त होता, की त्यामुळे कोणाचं जरी इकडे तिकडे लक्ष विचलित होत असेल तर ते नक्की तिथे ओढून त्यांनी तिथे आणलं आणि आपल्याला बसवलंय ध्यानाला. आणि खूपच सुंदर ध्यान झालं. आणि अ, परत मला शेवटी शेवटी मारुती राया, श्रीकृष्ण वगैरे असं सगळं हे दिसत होतं. तर मागच्याच वीकमध्ये मी वृंदावनला जाऊन आले. मला ते खूप सुंदर वाटलं. आणि ते जे चित्र काही ठिकाणी फोटो काढू देत नव्हते. तर मी म्हटलं, "काढू नका परमिशन नसताना." कारण ते नियमाच्या विरुद्ध आहे. म्हटलं, "साठवून घ्या डोळ्यात आपल्या हे चित्र जे आपण पाहतोय, देवाचं दर्शन घेतोय. ते कायम आपल्या कॅमेऱ्यात ठेवण्यापेक्षा आपल्या हृदयात ठेवा, डोळ्यात ठेवा," असं मी सांगायची. तर ते सगळं मला आज दिसत पण होतं. खूप छान वाटलं ताई. मारुतीरायांची कृपा तर आहेच. ते दिसतातच कायम. खूप छान, खूप छान. धन्यवाद ताई. धन्यवाद ताई. धन्यवाद. जय श्रीराम.